महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केलेली तुम्हाला पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणजेच लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे आणि सर्व बहिणींना या ठिकाणी खुशखबर दिलेली आहे। त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की अतिशय महत्त्वाची मोठी गुड न्यूज आज या ठिकाणी आलेली आहे। सर्व बहिणी या ठिकाणी खुश झाल्या आहे। बहिणींना खूप दिवसापासून ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षासुद्धा आता या ठिकाणी संपलेली आहे, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आज या ठिकाणी मिळाली आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्हा सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तर या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघायचं आहे आणि खास करून बहिणींनो, तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला अंतर्वेळ मिळणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा। काही डाऊट असतील, काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची KYC झाली की नाही कमेंट करून सांगा, कारण की हे जे काही पैसे आता मिळत आहेत तर हे पैसे ज्या बहिणीची KYC झाली त्याच बहिणींना मिळणार आहे, कारण की सरकारचा नियम आहे KYC करणं बंधनकारक आहे। जर का KYC केली नाही तर तुम्हाला हप्तासुद्धा मिळणार नाही असं तुम्हाला सांगितलेलं होतं। तर बहुतेक बहिणींनी KYC केलेली नाही आहे, तर ज्या बहिणींनी KYC केली नाही त्यांना पैसे मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणून प्रत्येक बहिणींनी KYC करायचे आहे आणि KYC करण्यासाठी ज्या अडचणी येत होत्या त्यासुद्धा ठिकाणी दूर झालेल्या आहेत। काही अडचणी येत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे, पण सर्वात अगोदर लिहून पाठवा। KYC झाले असेल तर हो लिहून पाठवा की हो सर झालेली आहे, झाले नसेल तर नाही लिहून पाठवा की नाही सर झालेली नाही आहे। तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आहे। फक्त झालेले आहे सर KYC झालेली नाही, तुम्हाला एवढंच लिहून पाठवायचं आहे। तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे, ठीक आहे। आता तुम्हाला प्रॉपर्टी घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो की मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा काय केलेली आहे। तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तुम्ही बघू शकता विरोधकांकडून गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजना लवकरच थांबणार असल्याच्या ठिकाणी आरोप सातत्याने ठिकाणी होत आहेत। मात्र वाशिममध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व दाव्यांना जोरदार प्रत्युत्तर देत योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे। बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर लाडकी बहीण योजना ही खूप चर्चेचा विषय आहे। सर्व बहिणींमध्ये याची चर्चा असते की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का, 1500 रुपये जमा झाले का, नोव्हेंबरचा हप्ता आला का, ऑक्टोबरचे पैसे मिळाले का, याच चर्चा सर्व बहिणींमध्ये चालू असतात। आणि त्यामुळे बहिणींमध्ये ही योजना लोकप्रिय झालेली आहे। त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना खूप लोकप्रिय आहे आणि या योजनेमुळे सरकारला खूप मोठा फायदा निवडणुकीमध्ये झालेला होता, त्यामुळे ही योजना सुरूच आहे। पण बघा, ही योजना बंद होणार, थांबणार अशा ठिकाणी आरोप या ठिकाणी होत होते। त्याचं कारण असं होतं की सरकारकडे पैसे नव्हते आणि सरकारकडे पैसे नसल्यामुळे बहिणींना पैसे कसे द्यायचे हा प्रश्न पडलेला होता आणि इतर जे विभाग असतील त्यांच्या ठिकाणी जो निधी आहे तो लाडकी बहीण योजनेकडे या ठिकाणी वळवला जात होता। त्यामुळे इतर विभागाचे जो काही निधी आहे तो या ठिकाणी कमी पडतो आहे, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण येत होता। तर त्यामुळे सर्वच जे काही मंत्री असतील ते सुद्धा ठिकाणी नाराज होते आणि लाडकी बहिणींना या ठिकाणी लाभ मिळत होता। मग आता या ठिकाणी प्रश्न असा झाला की ही जी काही योजना आहे तर यावर या ठिकाणी खूप जास्त खर्च होते, त्यामुळे ही योजना बंद होणार अशा या ठिकाणी चर्चा सुरू होत्या। मात्र वाशिममध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे आणि त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर बघा, फडणवीस हे काय म्हटलेले आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। बघा, देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की विरोधक कितीही बोलत राहोत पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे प्रत्युत्तर विरोधकांना दिलेलं आहे। म्हणजेच त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, जोपर्यंत मी सत्तेमध्ये आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी घोषणा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। पुढे बघा, एका वर्षामध्ये ही योजना उत्तमरित्या चालू ठेवण्यात आलेली आहे, म्हणजेच 1 वर्ष या ठिकाणी योजनेला झालेलं आहे आणि 1 वर्षाच्या वर या ठिकाणी कालावधी झालेला आहे आणि ही योजना उत्तमरित्या चालू आहे। नंतर बघा, तुम्ही जर बघितलं जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री पदावर आहे तोपर्यंत ही योजना कायम सुरू राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजेच ही योजना जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना कायम सुरू राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टसुद्धा ठिकाणी केलेलं आहे की राज्य सरकार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ठोस पावलं उचलत आहे। लाडक्या बहिणी केवळ लाडक्या बहिणी राहणार नाहीत तर त्या आता लखपती दिदी बनतील असे फडणवीस यांनी म्हटलेले आहे।
म्हणजेच काय तर त्यांनी या ठिकाणी बहिणींना एक आश्वासन दिलं आहे की लाडक्या बहिणी केवळ लाडक्या बहिणी राहणार नाही आहेत, तर त्या का होणार आहेत लखपती दिदी बनतील असे फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आता कार्यक्रमामध्ये त्यांनी ह्या उपक्रमाचा आतापर्यंतचा यशस्वी प्रवास या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यामध्ये सुमारे 50 लाख महिलांना लखपती दिदी म्हणून उभे करण्यात यश आलेलं आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये 50 लाख महिलांना लखपती दिदी म्हणून या ठिकाणी उभं करण्यात यश आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी आणखी एक मोठा ठिकाणी संकल्प जाहीर केलेला आहे की आम्हाला पुढील काळामध्ये आणखी 50 लाख महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचं आहे आणि लखपती दिदींचा आकडा हा 1 कोटींपर्यंत नेण्याचा आमचा निर्धार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच बहिणींना लखपती या ठिकाणी बनवायचं त्यांचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हा जो आकडा होता तर तो आता या ठिकाणी 50 आहे. आणखी पुढे या ठिकाणी पुढील काळामध्ये 50 लाख महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून हा आकडा आम्हाला 1 कोटीपर्यंत न्यायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ही चांगलीच गोष्ट बहिणींसाठी असणार आहे. पुढे बघा, महिलांसाठी स्वावलंबनासाठी सुरू केलेल्या विविध योजनांमुळे मोठ्या प्रमाणावर महिलांना रोजगार मिळतोय. बचत गटाद्वारे उत्पन्न तसेच आर्थिक स्थैर्य या ठिकाणी मिळत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर बघा, विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देताना फडणवीस यांनी सरकारच्या ठिकाणी भूमिका ठामपणे मांडलेली आहे. आता ठामपणे या ठिकाणी मांडलेले म्हणजेच काय म्हटलेलं आहे तर बघा, आमचा जो उद्देश आहे तर आमचा उद्देश आहे की महिलांचे जीवनमान उंचावणे हा आहे आणि या वाटचालीमध्ये कोणतीही योजना अर्धवट थांबणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. राज्यामधील महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणून फडणवीसांची ही घोषणा पाहिली या ठिकाणी जात असून राजकीय वर्तुळातही या विधानाची व्यापक चर्चा सुरू झालेली आहे. सर्व ठिकाणी हीच या ठिकाणी चर्चा सुरू आहे. आता यामुळे खूप मोठ्या ठिकाणी फायदा बहिणींना होणारच आहे. दुसरी गोष्ट बघा, ज्या बहिणींनी KYC केले नाही आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी वेगळा पर्याय या ठिकाणी काढून दिला. पहिला पर्याय म्हणजेच की 18 तारीख ही लास्ट डेट होती, तर ती 18 तारीखच्या जागेवर आता तुम्हाला 31 तारीख ठिकाणी वाढवून दिली. म्हणजेच 31 तारखेपर्यंत तुम्ही KYC करू शकता अशी तुम्हाला मुदत दिलेली आहे. आता हे झाल्याच्या नंतर बघा, भरपूर बहिणींनी अजूनही KYC केली नाही. तर ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर माझी KYC बाकी. त्या बहिणींची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे आणि ज्यांची KYC झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की झालेली आहे आणि ज्यांची झाली नसेल त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे की सर माझी KYC झाली नाही. तर ज्या बहिणींची KYC झाली नसेल अशा बहिणींची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत आणि त्यांना ज्या अडचणी येतात त्या दूर या ठिकाणी आपण करणार आहोत. म्हणून कमेंट करून सांगायचं आहे की सर माझी KYC बाकी आहे, सर माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मागच्या महिन्याचा हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला आले की नाही, ऑक्टोबरचे 1500 आले की नाही कमेंट करून सांगा. ज्या बहिणींना ऑक्टोबरचे 1500 आले त्याच बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. जर का तुम्हाला ऑक्टोबरचे पैसे आले असतील आणि जर का तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे हवे असतील तर तुमची KYC सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि जर का ऑक्टोबरचे पैसे आले नसतील तर नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता मिळणार नाही, कारण की तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नाही याचा अर्थ तुम्ही अपात्र आहात की नाही हे चेक करणं तुमचं काम असणार आहे. ठीक आहे, तर सर्व माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.